जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांचा तर मुद्दा आहेच, मात्र जनसुराज नावाचा जो पक्ष होता प्रशांत किशोर यांचा, ह्यांच्याकडे पण एक युवा आशा स्थान होतं, कारण त्यांनी पेपर लीक प्रकरणात मोठं आंदोलन केलं होतं, झंझावती दौरे काढले होते, रॅली काढली होती. पण वाटतंय की बिहारचे लोक जनसुराजला थोडासा पाठिंबा देतील, थोडं त्यांच्या पारड्यात मते टाकतील. मी प्रशांत किशोरांवर बोलतो, पण त्याआधी फक्त काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जी आकडेवारी दिली आहे ना त्याच्यामध्ये जनरली कायमच महिला जास्ती आहेत बिहारमध्ये मतदान करणाऱ्या, परंतु ते प्रमाण जे आहे त्यांनीच दिलेली जी आकडेवारी आणि ती ऑब्व्हियसली त्यांनी ऑफिशियल सोर्सेसमधलीच दिली असणार. तर त्या आकडेवारीमध्ये 2010 मध्ये 3% महिलांनी जास्ती केलंय, 15 मध्ये 7% महिलांनी जास्ती केलंय. आणि लोकसभा आणि विधानसभेत माणसं वेगळा विचार करतात, त्यामुळे मी लोकसभेचं पकडत नाहीये. विधानसभेला 2020च्या 5% महिलांनी जास्ती मतदान केलं पुरुषांपेक्षा. आत्ताच्या निवडणुकीमध्ये 62% पुरुषांनी, म्हणजे एकूण जेवढे पुरुष मतदार आहेत बिहारमध्ये त्यातल्या 62% पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला आणि महिलांनी 71% बजावला, म्हणजे 9% महिलांनी जास्त बजावला. आता एकूण लोकसंख्येमध्ये आपल्याला माहिती आहे की जेंडरमध्ये पुरुष, महिला आणि इतर असं असलं तरी इतरांचं प्रमाण अत्यंत कमी असतं तुलनेने लोकसंख्येच्या. म्हणून पुरुष आणि महिलांमध्ये जर 9% महिलांनी जास्ती केलं असेल आणि त्या एनडीएला फेवर करत असतील तर म्हणून ते कदाचित सर्वेत रिफ्लेक्ट झालं असावं. हा एक भाग. दुसरा भाग असा की युवा हे तेजस्वींच्या बाजूने आहेत, म्हणजे टी शर्ट घालून गेले तर ती स्ट्रॅटेजी म्हणून बरोबर आहे, बिहारमधले लोक हुशार आहेत, पण त्यामुळे जे काय व्हायचं ते येईल निकालात. त्यामुळे काटकी टक्कर काही लोक दाखवतात, काही लोक म्हणतात क्लीन स्वीप होईल, यातलं काही येऊ शकतं, कारण बिहारमधले अंदाज बहुतांश लोकांचे चुकतात. आता मी एका वाक्यात प्रशांत किशोरांच्या वाक्यात सांगतो की प्रशांत किशोरांनी स्वतःच निवडणुकीमध्ये हा पवित्रा घेतला की या निवडणुकीत काय माझ्याकडनं भरीव अपेक्षा ठेवू नका, मी पुढची 2030ची तयारी करतोय असं ते स्वतःच म्हणाल्यामुळे कोणाला मत आपलं वाया घालवायला आवडेल, त्यामुळे ते रिफ्लेक्ट होते सर्व्हेजमध्ये. आणि 2020 मध्ये 71% महिलांचं मतदानाचं प्रमाण होतं.